नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेकडे आपण वळणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला नाशिकमधून आलेली आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी. आर्टरी सेंटरमध्ये हेरगिरी करणारा संशयित आयएसआयच्या संपर्कात असल्याची माहिती आता समोर आली आहे. संशयिताच्या कॉल रेकॉर्डमधून ही धक्कादायक माहिती आता उघड झाल्याचं कळतंय. फायटर एअरक्राफ्टसह गोपनीय जागांच्या छायाचित्रांची त्यांनी माहिती पाठवली होती आणि गेल्या 4 दिवसांपूर्वी संशयिताला ताब्यात घेण्यात आलं होतं. या संशयिताकडून 5 सिम कार्ड्स आणि 3 मोबाईल्सही हस्तगत करण्यात आल्याची माहिती कळते. हा संशयित आरोपी आता मुंबई एटीएसच्या ताब्यात आहे. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आणि ती आली आहे नाशिकमधून. आत्ताची माहिती कळते त्यानुसार आर्टरी सेंटरमध्ये हेरगिरी करणारा संशयित आयएसआयच्या संपर्कात असल्याची माहिती आता समोर आल्याचं कळतंय. अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे. प्रशांत, अत्यंत गंभीर स्वरूपाची बातमी आहे, विस्तारानं सांगाल? अवघा 7वीचं पर्यंत शिक्षण झालेला हा युवक आणखी या ठिकाणी आर्टिलरी सेंटरमध्ये हा टाकी बसवण्याचं काम करणारा एक मजूर होता. अवघ्या 8 दिवसामध्ये त्याचं काम सुद्धा संपणार होतं आणि याच ठिकाणी काम करत असलेल्या या युवकाला व्हॉट्सअपवर गेल्या काही दिवसांपासून संपर्क होत होते आणि त्या संपर्कातनं त्याच्या वेगवेगळ्या एक पाकिस्तानचा आणि एक दुबईच्या अशा 2 व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्याला जॉईन करण्यात आलं आणि याच ठिकाणी त्याने आर्टिलरी सेंटरच्या बाहेर एका तोफेच्या बाहेर काढलेला एक फोटोसुद्धा पाठवला आणि यानंतर सुद्धा आतल्या कॅम्पसमध्ये अनेक काही फोटो घेताना तो सापडला आणि त्याला तातडीनं देवळाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आणि यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस यायला सुरुवात झाली. आपल्याला माहिती आहे की याच आर्टिलरी सेंटरची जे आपल्या भारतीय सैन्य दलाचं सगळ्यात मोठं तोफखाना दळ, वैमानिक प्रशिक्षण केंद्र आणि लष्करीचा मोठा तळ या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणचे जर का छायाचित्र कुठे जात असेल, इथली सुद्धा रेकी यापूर्वी सुद्धा बिलाल उर्फ जुंदा याने सुद्धा केली होती आणि याचमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहे का. लॅटिट्यूड किंवा लोकेशन सुरू करून फोटो काढल्यामुळे या जागेचं लोकेशन सुद्धा हे पोचतंय आणि हेच खरं तर धक्कादायक आहे. मिलिटरी इंटेलिजन्स, एटीएस, स्थानिक पोलीस या सगळ्यांच्या माध्यमातून याचा अनेक तपास करण्यात आला. याला आता ताब्यात घेण्यात आलं एटीएसनं. अजून कोणती माहिती धक्कादायक समोर येते का याची खात्री केली जाते. मिलिटरी इंटेलिजन्सनं खरं तर या प्रकरणामध्ये मोठा वेग पकडलेला आहे की या जागेची माहिती ही नेमकी देशविघातक कृत्य करणाऱ्या काही लोकांपर्यंत, काही व्हॉट्सअप ग्रुपपर्यंत पोहोचली आहे का, यामागचा याचा उद्देश काय, याला या माध्यमातून काय मिळत होतं, त्याचे बँकेचे खाते, अकाउंट, त्याचा इतिहास, वेगवेगळ्या राज्यात त्याने केलेले कामं, या सगळ्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. अनेक धक्कादायक खुलासे येत्या दिवसामध्ये समोर येऊ शकतात अशी ही माहिती समजते. निश्चितच धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. गेल्या 4 दिवसांपासून पूर्वी या संशयिताला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आता जी महत्त्वाची माहिती मिळते आहे त्यानुसार या संशयिताकडून 5 सिम कार्ड्स आणि 3 मोबाईल हस्तगत करण्यात आलेत. हा संशयित आरोपी आता मुंबई एटीएसच्या ताब्यात आहे. अजून कोण याच्या संपर्कात होतंय, त्याच्या कॉल रेकॉर्डमधून आणखीन या सगळ्याची पाळंमुळं शोधण्याचं काम आता एक मोठं काम आता एटीएस करणार आहे. नाशिकच्या आर्टरी सेंटरमधून हेरगिरी करणारा संशयित आयएसआयच्या संपर्कात असल्याची माहिती आता उघड झाली. आत्ताच्या क्षणाची माहिती नाशिकमधून आलेली ती म्हणजे संशयिताच्या कॉल रेकॉर्डमधून आता धक्कादायक माहिती मिळायला सुरुवात होतीये. फायटर एअरक्राफ्टसह गोपनीय जागांच्या छायाचित्रांची माहिती त्यांना पाठवली होती असं देखील आता यातून उघड होत आहे. हिंदी मला हिंदी भाषा येत नाही, मी तुम्हाला या विकत नाही. गेले 20 तासापेक्षा जास्त कालावधी इथं बसून आहे. आणि आता जी दृश्य बघितली त्याची आपण पार्श्वभूमी बघणार आहोत. गेल्या 23 तासांपासून लेखिका शोभा देशपांडे यांनी आंदोलन केलेलं होतं. त्या दुकानाबाहेर बसून होत्या, पण ही बातमी काय होती, त्यांनी दुकानदाराचं लायसन्स विचारला होता आणि त्याआधी मराठी बोलण्याबद्दल आग्रह धरला होता आणि यावरून हा सगळा वाद सुरू झाला. काल दुपारपासून आज सकाळपर्यंत म्हणजे साधारण 10-10:30 पर्यंत त्या दुकानाबाहेर बसून होत्या. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतच मराठी माणसाची परवड कशी सुरू आहे आणि हाच मुद्दा न्यूज 18 लोकमतनं आज लावून ठरलाय. मराठी भाषेचा आग्रह धरला म्हणून 80 वर्षांच्या मराठी लेखिका शोभा देशपांडे यांना दुकानातून काल बाहेर काढण्यात आलं होतं. त्यांना बाहेर काढण्यासाठी मुंबईतल्या मराठी पोलिसांची मदत घेण्यात आली होती आणि यानंतर जवळपास 23 तास शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेरच आंदोलन केलं होतं. त्यांची ही व्यथा आणि मराठीची परवड न्यूज 18 लोकमतनं उचलून धरली आणि यानंतर तमाम राजकीय पक्षांनी याची दखल घेतली आहे. मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे देखील यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित झाले होते. त्यांनी देशपांडे यांच्याशी चर्चा देखील केली
केली आणि घटनास्थळी आलेल्या दुकानदाराला यावेळी कसा चोप देण्यात आला ही दृश्य देखील आता आपण या टीव्ही स्क्रीनवर बघतोय. भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी ही घटनास्थळी दाखल होत देशपांडे यांच्याशी चर्चा केली आणि दुकानदारांना माफी मागितल्यानंतर देशपांडेंची समजूत काढून त्यांना घरी पाठवण्यात आलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील शोभा देशपांडे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपण सकाळपासून या बातमीमधले पैलू दाखवते आणि त्या कशा पद्धतीने शोभा देशपांडेंनी आपली बाजू मांडली होती आणि त्यानंतर न्यूज 18 लोकमतनं ही आता आपल्या प्लॅटफॉर्मवरून मांडलेली होती. नाशिकमधून काय प्रतिक्रिया मिळत आहेत याबद्दल? रेणुका, न्यूज 18 लोकमतनं ज्या पद्धतीनं सकाळपासून हे प्रकरण ढसास लावलं, आणखीन एक वेगळीच लहर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सुरू झालेली आहे. मी मराठी माणूस, मी या महाराष्ट्राचा माणूस, मी या मातीतला माणूस, आणखीन माझ्याच मातीत माझ्याच महाराष्ट्रात मराठी माणसाला जर का असा अपमान सहन करावा लागत असेल तर तीन पक्षांचं सरकार नेमकं कशा प्रकारे प्रश्न उपस्थित करतंय, कशा प्रकारे मराठी माणसाला न्याय देत आहेत, तर त्या ठिकाणी मनसे पोचली, आक्रमक झाली, त्या दुकानदाराला धडाही शिकवला, भाजपही पोचली, शिवसेना का नाही पोचली असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर BMCच्या माध्यमातून शिवसेनेची सत्ता ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी खरोखर या दुकानदारावर कडक कारवाई केली जाणार का असेही प्रश्न उपस्थित होत आहे. या अनेक प्रश्न जरी उपस्थित तरी प्रत्येक मराठी युवकाच्या, मराठी माणसाच्या भावना संतप्त आहेत. अनेक जण आपल्याबरोबर आहेत, आपल्याला जाणून घेऊ काय वाटतंय तुम्हाला अशा प्रकारची घटना महाराष्ट्राच्याच मातीत घडते. खरं तर ज्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी रेड्याच्याही तोंडातून मराठी वेद वदवून घेतले, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ज्या मराठीसाठी महाराष्ट्रातील मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी लाठीकाठ्या खाल्ल्या, त्या महाराष्ट्र सैनिकाच्या भूमीत आज जर मराठीची अशा प्रकारे गळचेपी होत असेल तर हे नक्कीच निंदनीय आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेसारखा पक्ष गेले काही दिवसापूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी मराठी आपली एक हक्काचं विषय म्हणून तडीस लावत होता. त्याच आज तोच पक्ष सत्तेत असताना मात्र राज्यात मराठीची गळचेपी होत आहे. ही खरंच निंदनीय आहे. खरं तर मराठी बाणा आणि मराठी बाणा जपणारा पक्ष म्हणून शिवसेना सत्तेतही आला आणि आज मराठी माणसाचीच महाराष्ट्रामध्ये ससे होलपट होते. मराठी हृदय सम्राट सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे वेळोवेळी मराठीसाठी आक्रमकच भूमिका घेत आहे आणि महाराष्ट्र सैनिक हा अनेक वेळा मराठीसाठी, मराठी पाट्यांचा विषय असू द्या, मराठी भाषेचा विषय असू द्या, मराठीची जर ह्या व्यावसायिकांना मराठी भाषेची एवढी लाज वाटत असेल त्यांनी महाराष्ट्रात आणि येऊ नये, महाराष्ट्रात व्यवसाय करू नये. मराठी उद्योजक आज पण तयार आहेत. यांना आज नाही तर या पूर्वीपासूनच मराठीची ही यांच्या मनामध्ये एक खतखत आहे. नक्कीच खतखत आहे. मराठी माणसाचाच, मराठी युवकाचाच, मराठी व्यक्तीचाच आणि एका ज्येष्ठ व्यक्तीचाच अपमान होणं कितपत योग्य? निंदनीय अपमान आहे हा. अदृश्य त्याच्या आजींचा जो अपमान झाला तो कदापि सहन होणार नाही आणि मी त्या महाराष्ट्र सैनिक त्या व्यावसायिकाच्या विरोधात आहे. आणि तुम्हाला जर मराठी भाषा येत नसेल तर मुळात तुम्ही मराठीमध्ये इथे व्यवसाय करूच नका. मराठीमध्ये येत नसेल तर व्यवसाय करू नका. जी व्यक्ती सांगते की मी मुंबईतच जन्माला आलो, आणखी तीच व्यक्ती एका वयोवृद्ध व्यक्तीला, आपल्या आईच्या वयाच्या व्यक्तीला अशा प्रकारची वागणूक देते आणि पुन्हा हा प्रश्न जन्माला आलाय. खरं तर लाभाले आम्हाला भाग्य बोलवतो मराठी, आम्ही असं म्हणतो. आपण या महाराष्ट्रात राहतो आणि मराठी भाषिक काय सर्वांनीच इथे मराठीचा आग्रह धरलाच पाहिजे. त्यानुसार लेखिका शोभा देशपांडे यांना जो मराठीचा आग्रह धरावा लागला तो खरंतर निंदनीय आणि दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की असा इथे संघर्ष करावा लागतोय मराठीसाठी. नक्कीच एक नाही, दोन नाही, तब्बल 23 तास या ज्येष्ठ वयोवृद्ध व्यक्तीनं, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचं पुस्तक लिहिलं ज्याच्यावर, त्यांना हा लढा द्यावा लागला. महाराष्ट्र सैनिकांनी याचा जाहीर निषेध केला आहे. पहिल्या नक्कीच जाहीर निषेध केलेला आहे. आपण बघतोय की काय सांगशील मित्रा की खरं तर अशा परिस्थितीमध्ये लढा द्यावा लागला? घटना कुठली असो, पण महाराष्ट्रात मराठी माणूस आणि मराठी भाषेची जर गळचेपी होत असेल तर महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही आणि यापुढेही आम्ही अशा घटनेचा निषेध आत्ताही करतो, यापुढेही करत राहू. पण या अशा घटना महाराष्ट्रामध्ये खूपच निंदनीय आहे. या घटना होऊ नये यासाठी सरकारने काहीतरी दखल घेतली पाहिजे. मूळ मुद्द्याला स्पर्श केला की सरकारने काहीतरी करणं आवश्यक आहे. BMCवर सत्ता सुद्धा आहे. खरं म्हणलं तर सर, महाराष्ट्रात राहायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा आलीच पाहिजे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीला मराठी आलीच पाहिजे. आपल्या देशातलं हे एकमेव राज्य आहे की जे मराठी राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं
ज्या ठिकाणी आचरण केलं जातं अशा प्रकारच्या राज्यात ही गळचेपी होत असेल तर ती सहन केली जाणार नाही. संतप्त भावना व्यक्त करतायत रेणुका, नाशिकचे युवक. प्रशांत आणि कुसुमाग्रजांच्या नाशिकमधल्या प्रतिक्रिया आहेत आणि आपण बघतोय की मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, मुंबईत मराठीचा मान राखलाच पाहिजे, अपमान करणाऱ्यांची गय करणार नाही असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठीचा मान सन्मान राहिला पाहिजे आणि कोणी मराठीचा अशा प्रकारे अपमान करत असेल तर सरकार सोडून द्या, पण शिवसेना सुद्धा त्यांच्या बाजूने ठामपणे उभी राहील. आमदार राहुल नार्वेकर यांनी देखील शोभा देशपांडे यांना पाठिंबा देत या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एक छोटीशी मागणी होती, मला लायसन्स दाखवा, माझ्यामध्ये मराठीत संवाद साधा. काय चुकलं त्या महिलेचं? हे बघा, सर्वप्रथम मी हे ठामपणे सांगू इच्छितो, महाराष्ट्रात जर का कोणाला राहून धंदा व्यवसाय पैसे कमवायचे असतील, राहायचं असेल तर मराठी भाषेचा अवमान करून हे मुळीच चालणार नाही. हे अत्यंत खेदजनक आहे, संतापजनक आहे आणि याचा जबाब विचारल्याशिवाय कुलाब्यातील स्थानिक जनता आणि लोकप्रतिनिधी शांत बसणार नाहीत. इकडे मराठीत स्टॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट खाली असो किंवा मुंबई पोलीस ऍक्ट खाली असो, मराठीत इकडे फलक लावणं आवश्यक आहे, मराठीत इकडे लायसन्स डिस्प्ले करणं आवश्यक आहे. हे सगळं असतानाही हे जर केलं गेलं नसेल तर मुंबई पोलीस ऍक्ट खाली, स्टॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट खाली कारवाई का गेली नाही याचा पण आम्ही जाब पोलिसांकडे आणि महानगरपालिकेकडे विचारणार आहोत. शोभाताईंची जी मूळ मागणी होती त्यांना लायसन्स दाखवावं, ते अजूनही दाखवलं गेलेलं नाहीये. त्यांना अशी शंका आहे की या व्यक्तीकडे खरं लायसन्सच नाहीये, त्या बाबतीत तुम्ही काय? आपल्याला सांगितल्याप्रमाणे शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट अंतर्गत लायसन्स डिस्प्ले करणं केवळ कपाटात ठेवणं नव्हे तर लायसन्स हे आपल्या दुकानात स्पष्टपणे जेणेकरून सामान्य ग्राहक वाचू शकेल अशा ठिकाणी लावणं अनिवार्य असतं. जर का या दुकानात ते लायसन्स डिस्प्लेड नसेल तर त्याच्यावरती ठोस कारवाई करून हे दुकान सील करण्यापर्यंतची कारवाई आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी 23 तासांपासून या महिलेची तक्रार घेतली नाही, नोंद केली नाही, त्यांच्यावर कुठची कारवाई केली नाही, त्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई होणं अपेक्षित आहे. आणि तेवढंच नाही तर 2 महिलांनी त्यांना उचलून बाहेर आणलं, त्या प्रकरणामध्ये त्या पडल्या सुद्धा, त्यांना लागलं सुद्धा. त्या 2 महिला पोलिसांवर कारवाईची मागणी करताय तुम्ही? निश्चितपणे जर का सिनियर सिटीजन्स बरोबर चुकीची वागणूक होत असेल, झाली असेल आणि एखाद्या ग्राहकाची फसवणूक किंवा त्याला अवमानित करून दुकानाच्या बाहेर काढलं जात असेल, केवळ मराठीत बोलण्याची मागणी केली म्हणून किंवा लायसन्स दाखवायची मागणी केली म्हणून त्यांच्याबरोबर अशी जर वागणूक केली गेली जात असेल तर ती आम्ही सहन करणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण बघितलं राहुल नार्वेकर यांनी देखील आता आम्हाला आपल्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचवलेली आहे आणि आता अजिबात हा अवमान सहन केला जाणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. इतरही बातम्यांचं आणि त्याचबरोबर या संदर्भातल्या आणखीन प्रतिक्रियांसह तुमच्यापर्यंत पुन्हा येणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. हमको हिंदी आता, हिंदी 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 मला हिंदी भाषा आणि न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मराठीच बोला हा मुद्दा कुठून उपस्थित झाला, त्याचं औचित्य काय होतं ही बातमी आपण बघतोय. कारण मराठी भाषेच्या आग्रहासाठी तब्बल 23 तास आंदोलन केलं होतं लेखिका शोभा देशपांडे यांनी आणि न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरल्यानंतर राजकीय नेते देखील आणि पोलीस प्रशासन देखील खडबडून जागं झालंय आणि या वृत्तमालिकेची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घेतलेली आहे. आणि या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेण्यासाठी जाणार आहोत नाशिकला. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, कुसुमाग्रजांचं नाशिक आहे हे, कारण तिथल्या मराठी वेगवेगळे उपक्रम तिथे देखील राबवले जात असतात. इथल्या नाशिककरांना किंवा इथल्या मराठी माणसाला काय वाटतंय की 80 वर्षाच्या एका लेखिकेला, म्हणजे व्यक्ती असू दे किंवा कोणी महिला किंवा कोणीही, 80 वर्षाच्या व्यक्तीला जेव्हा अशा गोष्टींसाठी आंदोलन करावं लागतं, ही निश्चितच गंभीर आणि अत्यंत निषेधार्ह अशीच बाब म्हणायची. नक्कीच रेणुका, 27 फेब्रुवारी हा दिवस एक इतिहास निर्माण करून गेला. कारण 27 फेब्रुवारी ही कविवर्य कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांचा स्मृतिदिन.
आणि यांच्याच कुसुमाग्रजांना आदरांजली वाहण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून नियुक्त झाला. मराठी भाषेचा पुरस्कर्ता म्हणून नियुक्त झाला. सरकारच्या माध्यमातून अनेक GR त्यानंतर काढले गेले की मराठी भाषेचा पुरस्कार कसा असावा, दुकानांमध्ये पाट्या कशा असावा, सरकारी कार्यालयामधलं कामकाज मराठीमध्येच कसं असावं, आणि या सगळ्याच गोष्टी फक्त आणि फक्त कागदावरच उरल्या आहेत का? सरकारच्या माध्यमातून फक्त एखादा GR काढला जातो पण प्रत्यक्ष कृती मात्र शून्य होते. अशा प्रकारची घटना यामुळे समोर येते. न्यूज 18 लोकमतनं जागर केला. न्यूज 18 लोकमतनं ज्या भावनेतनं महाराष्ट्राच्या मराठी मातीमध्ये आज या एका वयोवृद्ध महिलेला, मातेला न्याय देण्यासाठी म्हणून जो लढा उभा केला, याचं कौतुक सगळ्याच ठिकाणावरून केलं जातंय. खरं तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये यांनीच खऱ्या अर्थानं पुस्तक सुद्धा लिहिलं होतं. संतप्त आहेत नाशिककर, काय सांगशील बाबा? ज्या भूमीमध्ये तू राहतो, ज्या भूमीमधनं मराठी राजभाषा दिन जन्माला आला आणि त्याच ठिकाणी अशा प्रकारची अवहेलना. खरं तर हे उपरे मुजोर माजलेले लोक जिथं धंदे करता, व्यवसाय करता, आज बँकांमध्ये बघत असाल तर हे लोक सर्रासपणे मराठीचा द्वेष करता, इंग्लिशमध्ये बोलत असतील, हिंदीमध्ये बोलत असेल, आणि अशा वेळेस जर आपण लोक मराठीत बोलत असेल तर हे लोक म्हणता मराठी कळत नाही. खरंच हे निंदनीय आहे. आणि ह्या लोकांनी जर यांना मराठी येतच नसेल तर यांनी महाराष्ट्रात राहूच नाही. खरं तर या मराठीसाठी अनेक हुतात्म्यांनी या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे, या महाराष्ट्रात बलिदान दिलेलं आहे. अनेक असे जे परराज्यातून आक्रमण करणारे जे लोक होते त्यांना पळवून लावलेलं आहे. आणि ही भूमी संघर्षाची भूमी आहे. त्याच्यामुळे भविष्यात या लोकांनी सांभाळून राहावं. भविष्यात या लोकांनी सांभाळून राहावं. पण रक्त सळसळून नाही आहेत का? आपल्या मातेच्या वयाच्या एका व्यक्तीला तब्बल 23 तास संघर्ष करावा लागतो. कुठे एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा व मराठी भाषेचा गळा घोटला जातोय व मराठी अस्तेवर अन्याय होतोय. तो मराठी माणसावर अन्याय होतो. हा अन्याय किती दिवस सहन करायचा? फक्त 27 फेब्रुवारी हा मराठी कुसुमाग्रजांचा हे दिवस साजरा करायचा, मराठीचे GR काढायचे, मराठी शाळेचे, परंतु हे सरकार फक्त मराठीचा कागदोपत्रीच वापर करतंय. कागदोपत्रीच वापर करतंय. किती दिवस हा अन्याय मराठी मातीतल्या मराठी युवकांना, मराठी माणसांना सहन करायचा? हा प्रश्न उपस्थित होतोय या त्याच भूमीतनं जी कुसुमाग्रजांची भूमी आहे, जिथून मराठी राजभाषा दिन जन्माला आला. रेणुका, प्रशांत, आणि या संतप्त भावना आहेत आणि आणखीन देखील प्रतिक्रिया आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोत. शोभा देशपांडे यांनी तब्बल 23 तास हे आंदोलन केलेलं होतं आणि ही बातमी आणि या संदर्भातल्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत या वृत्तमालिकेतून पोहोचवत राहणार आहोत. आता या बुलेटिनमध्ये एका ब्रेक नंतर पुन्हा भेटणार होता. फक्त न्यूज 18 लोकमत. मराठी मुंबईमध्ये तुला मराठी येते, मला हिंदी भाषा येत नाही, मी तुम्हाला या रिंगा विकत नाही. गेले 20 तासापेक्षा जास्त कालावधी इथं बसून आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठी बोला आणि मराठीतच बोला असा आग्रह आता धरण्याची गरज आहे. असे अनुभव आल्यानंतर तर निश्चितच धरण्याची गरज आहे. आता तो थेट नाशिकला, पण त्यापूर्वी राज्याच्या राजधानीतच मराठीची परवड होत असल्याचं समोर आलंय आणि राज्याच्या बाहेरून इथे येऊन वर्षोनवर्ष व्यवसाय करून 4 पैसे कमवून सुद्धा मराठी बोलण्याचा आग्रह धरला म्हणून लेखिका शोभा देशपांडे यांना चक्क दुकानाच्या बाहेर जा म्हणून सांगण्यात आलं. महाराष्ट्राची राजधानी, पण इथे मराठी माणसाचीच परवड. मराठी भाषेचा आग्रह धरला म्हणून 80 वर्षाच्या मराठी लेखिका शोभा देशपांडे यांना थेट दुकानातून बाहेर जा म्हणून सांगण्यात आलं. मुंबईतल्या मराठी पोलिसांची मदत घेण्यात आली आणि त्यानंतर जवळपास 23 तास शोभा देशपांडे या दुकानाबाहेरच ठाण मांडून होत्या. त्यांची व्यथा आणि मराठीची परवड या दोन्ही गोष्टी न्यूज 18 लोकमतनं लावून धरल्या. त्यांचा आग्रह होता तो मराठीचा आणि न्यूज 18 लोकमतचा सुद्धा आग्रह मराठीचा. म्हणूनच यानंतर तमाम राजकीय पक्षांनी तातडीनं याची दखल घेतली. मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे हे तातडीनं घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. तसंच या दुकानदाराला जो अतिशय बेजबाबदारपणे वागत होता त्याला चोपही दिला. भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी सुद्धा घटनास्थळी दाखल होत देशपांडे यांच्याशी बातचीत केली. दुकानदारानं माफी मागितल्यानंतर देशपांडे यांची समजूत काढून त्यांना घरी पाठवण्यात आलं. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा देशपांडे यांच्याशी फोनवरून बातचीत केली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. मुंबईत मराठी भाषेची जी परवड आहे, अवहेलना आहे, त्याबद्दल राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत नाशिकहून. प्रशांत,
खरंय मिलिंद, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं संताप व्यक्त केला जातोय. तुला माहिती आहे की मराठी राजभाषा दिन याचा जन्मच नाशिकमध्ये झाला. कुसुमाग्रजांची ही भूमी. विवा शिरवाडकर अर्थात तात्यासाहेब विवा शिरवाडकर यांच्या स्मृतीला विनम्रतेनं अभिवादन करून सरकारनं घेतलेला हा खरं तर निर्णय की मराठी राजभाषा ही प्रत्येक ठिकाणी असावी. GR काढले गेले, प्रत्येक ठिकाणी मराठीचा पुरस्कर्ता कसा असावा सरकारच्या माध्यमातून हे सांगितलं गेलं, पण प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या या मराठी मातीतच कशा प्रकारची अवहेलना होत आहे. शंकर जैन जे कुलाबा ज्वेलर्सचे असोसिएशन आहे त्याचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडनंच अशा प्रकारची मुजोरी होते. संतप्त आहेत सगळे. अशा प्रकारची घटना घडते, रक्त अगदी अक्षरशः सळसळून उठतं. आणि महाराष्ट्रातच मराठी माणसाला अशी गळचिपी. खरंय, महाराष्ट्र ही मराठी माणसाची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. इतर भाषिक आहे त्यांची सुद्धा ही कर्मभूमी आहे. त्यांनी मराठी माणसाला व महाराष्ट्राला आपल्यास मानलं पाहिजे. त्यांचा अपमान करता कामा नये. अपमान करता कामा नये, तरीही अपमान होतोय. काय भावना आहेत? अपमान होतो नक्कीच. तळपायाची आग मस्तकात जाते आहे. त्या आजींचा जो अपमान झाला तो कदापि सहन होणार नाही. तुम्हाला जर महाराष्ट्रात राहायचं आहे तर तुम्हाला मराठी ही आलीच पाहिजे. महाराष्ट्रात राहायचं तर मराठी आलीच पाहिजे. मराठी आलीच पाहिजे, पण मराठी संस्कृतीची अस्मिता सुद्धा जपता आली पाहिजे. अतिशय बरोबर आहे तुमचं म्हणणं. खरं तर मराठीला राज्यभाषेचा दर्जा देऊ असं सांगून सत्तेत आलेली शिवसेना या घडलेल्या प्रकारानंतर इतकी शांत आहे. हा प्रकार खूपच निंदनीय आहे. सत्ताधाऱ्यांना जरी या गोष्टीचा विसर पडला असेल, मराठी माणसाचा विसर पडलेला असेल, तरी पण मराठी माणसाला मराठीचा विसर पडलेला नाही आहे. आणि या घटनेचा मराठी माणूस जितका विरोध करेल, जितका त्याचा निषेध करेल तितका कमीच आहे. नक्कीच आक्रमक आहे मराठी युवक. खरं तर म्हणजे असले प्रकार महाराष्ट्रात होत आहे हे खूपच निंदनीय आहे. आज म्हणजे सर्वच महाराष्ट्रात तीव्र भावना आहे. आणि आपण जर बघत असाल तर मुख्यमंत्र्यांनी आत्ता काही वेळापूर्वी त्या आजींशी चर्चा करून सांगितलं का त्यांच्यावर कारवाई करू. आणि शिवसेनेवाले म्हणताय का कारवाई करा. मुळात सत्तेत हे बसले यांनाच कळत नाही का काय केलं पाहिजे. खरं तर कारवाईची घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्षात कारवाई करावी, प्रत्यक्ष कृती करणं अपेक्षित आहे सगळ्यांना. आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या युवकांच्या भावना अत्यंत संतप्त आहे. हा आवाज फक्त नाशिकचा नाही तर हा प्रत्येक मराठी युवकाचा आहे, मराठी जनाचा आहे. मिलिंद. प्रशांत, जशा नाशिककरांच्या प्रतिक्रिया आहेत संतप्त, तशाच औरंगाबादकरांच्या सुद्धा संतप्त प्रतिक्रिया आहेत. आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत. सचिन, काय वाटते औरंगाबादमधल्या नागरिकांना? महाराष्ट्रात, तेही मुंबईमध्ये मराठीचा अपमान. मुंबईमध्ये ज्याप्रमाणे 80 वर्षाच्या वयोवृद्ध लेखिकेसोबत जो आज प्रकार घडला त्या प्रकारानंतर औरंगाबाद शहरामध्ये संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. युवकांमध्ये, तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे या गोष्टीची. आपल्यासोबत त्या विषयावर बोलायला काही तरुण आहेत, काही युवक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नेमकं आजच्या घटनेला तुम्ही कसं पाहता? काय मुळामध्ये मी सर्वप्रथम या घटनेचा निषेध करतो. आणि निषेध मी त्या सर्व लोकांचा करतो आणि लेखिकेचं अभिनंदन करतो. दुसरं अभिनंदन मी मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं करतो की ज्यांनी ज्या पद्धतीने त्या ज्वेलर्सवाल्याचं थोबाड फोडलं ते अभिनंदनास्पद आहे. मला एक गोष्ट कळत नाही की ज्या मातृभूमीवर तुम्ही येऊन पैसा कमवता, ज्या मातृभूमी तुम्हाला उभं करती, तुमच्या मुलांना शिक्षण देते, तुमच्या घरदार करते, गाड्या करते, त्या मातृभाषेला तुम्हाला बोलायला लाज का वाटते? जर ही लाज असेल तर ह्या लोकांचा निषेध केला पाहिजे. सगळ्यात प्रथम मी सरकारला मागणी करेल. खरं तर सरकारला मागणी करतोय हे दुर्दैव आहे आमचं की आम्हाला मागणी करावी लागते. सरकारने त्या दुकानवाल्याचं लायसन लगेच त्वरित रद्द करायला पाहिजे. जर त्याचं लायसन रद्द झालं तर तो जो मेसेज महाराष्ट्रामध्ये जाईल की अशा प्रकारे मराठीची कोणी परवड केली, कोणी जर मराठीचा अपमान केला तर त्याचं लायसन रद्द होऊ शकतो, त्याचा धंदा बंद होऊ शकतो. सरकारने त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. ही सगळ्यात पहिली माझी मागणी आहे. त्याच पद्धतीने अशा प्रकारच्या घटना मुंबईत का झाले? आज मराठी महाराष्ट्रामध्ये नाही बोलायची तर बाहेर जाऊन बोलायची का? मराठी बोलणार कुठं? तामिळनाडूमध्ये बोलायची का? जर मराठीची परवड, जर मराठी जर इथं बोलली गेली नाही तर ती बोलायची कुठे? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मी आज मनसेच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. आणि मी आज त्या सगळ्या दुकानदारांना, जे इतर दुकानदार आहेत किंवा जे इतर लोक आहेत ज्यांना मराठी बोलायची लाज वाटत असेल, एकतर त्यांनी त्यांचं स्वतः थोबाड फोडून घ्यावं, नाहीतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठीने आपली अस्मिता म्हणून त्या सगळ्या लोकांचं, ज्यांना मराठी येत नसेल, त्यांचं थोबाड जाहीर फोडावं. मी असं एक आव्हान सगळ्या मराठी माणसांना करतो. नक्कीच. मला एक सांगा, मराठीचा आग्रह धरणं चुकीचं झालंय का? आज जी घटना घडली त्या संदर्भात तुम्ही काय बोलणार? महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट 1965 ज्या दिवशी अस्तित्वात आलं त्या दिवसापासून मराठी भाषा ही महाराष्ट्राची व्यावहारिक आणि अधिकृत भाषा म्हणून घोषित झाली. तर माझं मत असं आहे की आज जी काही घटना घडली आहे मुंबईमध्ये त्याचं तर मी जाहीररित्या समर्थनच करेल.
जे हिंदी भाषिक लोक आहेत त्यांना इथं उद्योगधंदे ठाटायचे आहेत, इथं मराठी माणसाचा पैसा त्यांना आवडतो पण त्यांना मराठी भाषा आवडत नाही. कदाचित त्यांना ह्या ॲक्टचा विसर पडला असेल. वेळोवेळी त्या लोकांना त्या ॲक्टचा आठवण करून देणं गरजेचं आहे की बाबा मराठी भाषा इथली अधिकृत भाषा आहे, ती व्यवहारात सुद्धा सोबत असली पाहिजे, ती कार्यालयीन कामकाजात सुद्धा सोबत असली पाहिजे आणि मराठी लोकांसोबत बोलताना तुम्ही मराठीतनंच संवाद साधला पाहिजे. एवढी वर्ष इथं थांबून 20-20 वर्ष 25-25 वर्ष उद्योगधंदे करून सुद्धा जर तुम्हाला मराठी भाषा जर तुम्हाला आत्मसात करायची नसेल तर मग ते अत्यंत चुकीचं आहे. आज जो प्रकार घडला तो भविष्यात सुद्धा वारंवार घडू शकतो. नक्कीच विसर पडलेला आहे मराठीचा या बाहेरच्या लोकांना. तुम्हाला काय वाटतं या विषयात? या सगळ्या गोष्टी घडत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करता काय हा आमचा युवकांचा त्यांना प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये जर अशा गोष्टी घडत असतील आणि मनसेने आज जी गोष्ट केली ती चांगलीच केलेली आहे, पण याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर कोणी मराठी बोलण्यास विरोध केला तर आमच्या युवकांच्या वतीने त्यांना असाच दणका दिला जाईल. तुला काय वाटतं? मला वाटतं मुंबईसारख्या ठिकाणी आज जो प्रकार घडला त्याचं खरंच मला दुःख होतंय की एवढ्या वयोवृद्ध महिलेसोबत हा प्रकार घडला आणि मराठीला कुठेतरी दाबल्या जातंय, मराठी माणसावर हा कुठेतरी अन्याय होतोय. हे सगळंच आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आमची युवा पिढी ही याच्या विरोधात एक मोठं बंड पुकारेल एवढं मला आशा आहे. नक्कीच या होत्या औरंगाबादकरांच्या प्रतिक्रिया होत्या, संतप्त प्रतिक्रिया आहेत औरंगाबादकरांच्या. या त्यांचं म्हणणं आहे की जी ऍक्ट आहे त्याचाही विसर पडलेला आहे आणि मुख्यमंत्री गप्प काय असे प्रश्न आता या युवकांकडून विचारला जातोय. सचिन, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि बोलण्याबद्दल. तिकडे मराठी भाषेच्या आग्रहासाठी आंदोलनाला बसलेल्या शोभा देशपांडे यांनी उचललेला जो आवाज होता तो दुकानदारांवर त्याचा काय परिणाम झाला आहे? कारण आज दिवसभर न्यूज 18 लोकमतनं हा विषय लावून धरला. न्यूज 18 लोकमतनं पुढाकार घेतल्यानंतर बाकीची माध्यमंसुद्धा न्यूज 18 लोकमत सोबत सरसावली, कारण प्रश्न होता मराठीचा. एक छोटासा रियालिटी चेक आमच्या प्रतिनिधीनं केला. काही भागामध्ये जाऊन मराठी दुकानदारांची अभाषिक म्हणजे जे मराठी नाही आहेत अशा काही दुकानदारांची बातचीत केली आणि मराठी नक्की येतं का त्यांना, आळशीपणा करतात का मराठी बोलण्यासाठी, का टाळतात, याचा जेव्हा रियालिटी चेक केला तेव्हा काय नेमकं झालं पाहूया. जिथं शोभाताईंना हा अनुभव आला त्याच भागामध्ये आपण एक छोटासा रियालिटी चेक करणार आहोत की इथं किती दुकानदारांना मराठी येतं, त्यांच्याकडे व्यवसाय जे ते करतायत त्याचं लायसन्स आहे किंवा नाही. सुरुवात करूया. आपल्याबरोबर संदीप देशपांडे पण असणार आहे, मनसेची पूर्ण टीम पण असणार आहे. हा एक छोटासा रियालिटी चेक आहे. कदाचित आम्हाला कुणी उत्तर देणार नाही पण तुम्हाला कदाचित उत्तर देतील म्हणून छोटासा आपण रियालिटी एक चेक करूया. बाकी सगळ्यांनी बाहेर थांबा. हे एक ऑप्टिकल्सचं दुकान आहे जे कुलाब्यामध्ये आहे. तुमच्या समोरच आज एक घटना घडलेली आहे. तुम्हाला मराठी येतं का? येतं. मी मराठी आहे. मी 96 कोळी मराठी आहे. मी पुण्याचा आहे. माझं नाव राजेश प्रभाकर शेलार आहे. राजेश, आज जो प्रकार घडला तो तुम्ही कालपासून खरं तर बघत असाल, काय सांगाल? का मराठी येत नाही अनेकांना? नाही, मराठी ऍक्च्युली मुंबईमध्ये मराठी बोललंच पाहिजे. त्या दुकानाच्या मालकांनी असा अट्टहास का केला? नाही, मी तुम्हाला सांगतो की हा जो प्रकार आहे ना हा माज आलेला आहे. एक माणुसकी म्हणून समजा हा वाद काय असेल समजा बरोबर, पण माणुसकी म्हणून एखादी बाई आपल्या दुकानाबाहेर बसली आहे तर तिचा काय प्रश्न आहे ते सॉल्व्ह करून वेळप्रसंगी कमीपणा घेऊन माफी मागण्यात पण काही हे नव्हतं. पण मी माफी मागणार नाही हा जो ताटरपणा होता तो मला असं वाटतं चुकीचा होता आणि अशा लोकांना धडा हा शिकवला पाहिजे. तुमच्या समोरच एक प्रकार घडला, तुम्हाला माहिती असेल की तो प्रकार काय घडलेला आहे. तुम्हाला मराठी येतं का? येते आम्हाला मराठी. त्या वयोवृद्ध महिला पूर्ण रात्रभर इथे बसून होत्या. ते दुकानदार पण तुमच्या ओळखीचे असतील. काय हा एकूण प्रकार आहे? मुंबईत राहताना मराठी भाषा बोलायला लाज का वाटते? नाही, असा तो काय प्रॉब्लेम नाही. बिकॉज मराठी बोलायला लाज वाचायची काय गोष्टच नाही की मराठी यायलाच लागते, की कंपल्सरी आहे ते मराठी. आणि ते बोलायच्या पण त्याची गलती होती की त्यांनी त्या बोलली मॅडम की मराठीमध्ये बोलतो त्याला नाही बोलली. तुमच्या दुकानाचे मालक कुठे आहेत का? नाही. तुम्हाला मराठी येतं का? मराठी नाही, हिंदी येतं. तुमच्या इकडे कोणी आलं मराठी बोललेलं कळतं का तुम्हाला? मराठी बोलायच्यासाठी आम्हाला बोलते नाही कोणी, सगळे हिंदीच बोलते. बरं, पण तुला मराठी थोडं थोडं तर बोलता येत आहे? थोडं येते मराठी. किती वर्ष झाले इथं येऊन? 3 वर्ष. मग 3 वर्षात एवढं मराठी तर बोलता येतं की तुला?
कस्टमरला काय प्रॉब्लेम नाही होते, मराठी बोलते आम्ही. केवल केमिस्ट आहे इथे. कोण आहे तुमच्या इकडे? मराठी येतं का? तुमच्या दुकानाच्या समोर काल एक प्रकार घडला, त्या प्रकाराबद्दल काय प्रतिक्रिया तुमची? आणि आम्ही पण गेलो होतो त्यांना समजावायला, त्यांना पण सांगितलं की जे आहे म्हणतायत ते त्यांना दाखवून क्लिअर करा. आपण धंद्यावाले लोक आहे, आपल्याला हे कसं पडणार. आम्ही पण सांगितलं मराठीत बोलायचं, मराठीत बोलून सांगून क्लिअर करावी. त्यांनी मराठीत बोलायला पाहिजे होतं. हेकेखोरपणा येतो कुठून? नाही, मी तेच तुम्हाला सांगितलं की आपण सर्वांनी हा आग्रह धरला पाहिजे. म्हणजे तो जबाबदार आहेच दुकानदार, पण आपण सर्वजण जबाबदार आहोत. आपण सुरुवातच हिंदीतनं करत असू एखाद्याशी बोलताना की क्या भाई कितने को दिया, मला असं वाटतं ते चुकीचं आहे. आपण मराठीचा आग्रह सगळ्यांनी धरला पाहिजे आणि मराठीचा जर आपण आग्रह धरला तर निश्चितपणे मला असं वाटतं या दुकानदारांची पण ती मानसिकता आहे की ते आज आपण बघितलं तर ते 3 दुकानात ते मराठीत, काही जण तोडका मोडके, पण मराठीत बोलायचा त्यांनी प्रयत्न केला. मला असं वाटतं मराठीचा आग्रह हा सर्वांनी धरला पाहिजे आणि याच्यासाठी मराठी माणसांनी जागृत राहिलं पाहिजे. शेवट 105 जणांनी बळी देऊन, 105 जणांचा बळी घेऊन ही मुंबई आपण महाराष्ट्राने मिळवलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. जे अजूनही मराठी बोलत नसतील किंवा मराठी बोलायचा आळशीपणा करत असतील किंवा ज्यांना वेगळंच काही असेल तर त्यांनी ही बातमी न्यूज 18 लोकमतवरची पुन्हा पुन्हा पाहावी. तिकडे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शोभा देशपांडे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी बातचीत केली. पाहू. ज्या पद्धतीनं त्या दुकानदारानं एवढी हिंमत केली की मराठी क्यों बोलते हो, आणि पुन्हा आणखी पुढचं असं म्हटलं की जर मराठी तुम्ही बोलत असेल तर मला तुम्हाला विकायचंच नाही. ही जी हिंमत आहे ही कशातनं आली याचा सगळ्या माध्यमांनी विचार केला पाहिजे. ही हिंमत गेले 6 महिने जो काही तमाशा सुरू आहे ना, ती मुळात आहे त्यांच्या, ते विष तिथं आहे पोटात, ते कायमचं. द्विभाषिक राज्यापासनं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याचा असूया अगदी सी डी देशपांडेपासून आजपर्यंत आपण पाहतो आणि अनुभवतो. ती असूया आजही आहे, पण ती कशी तरी अशी प्रकट होते जसं त्यांना मधल्या काळामध्ये थोडंसं स्फुल्लिंग मिळाल्यासारखं झालं. आणि म्हणून ह्या पद्धतीनं वागण्याचं धाडस मुंबई शहरात केलं जातं. त्याची जितकी निंदा करावी शब्दानीच होती ती, पण त्याच्या पलीकडे आमच्या मनात त्याची जी धग आहे ना ती भयानक आहे, लक्षात घ्या. दरम्यान भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी शोभा देशपांडे यांना पाठिंबा दिला आणि दुकानदारावर कठोर कारवाईची मागणी केली. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं. एक छोटीशी मागणी होती, मला लायसन्स दाखवा, माझ्यामध्ये मराठीत संवाद साधा. काय चुकलं त्या महिलेचं? हे बघा, सर्वप्रथम मी हे ठामपणे सांगू इच्छितो, महाराष्ट्रात जर का कोणाला राहून धंदा व्यवसाय पैसे कमवायचे असतील, राहायचं असेल तर मराठी भाषेचा अवमान करून हे मुळीच चालणार नाही. हे अत्यंत खेदजनक आहे, संतापजनक आहे आणि याचा जबाब विचारल्याशिवाय कुलाब्यातील स्थानिक जनता आणि लोकप्रतिनिधी शांत बसणार नाहीत. इकडे मराठीत स्टॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट खाली असो किंवा मुंबई पोलीस ऍक्ट खाली असो, मराठीत इकडे फलक लावणं आवश्यक आहे, मराठीत इकडे लायसन्स डिस्प्ले करणं आवश्यक आहे. हे सगळं असतानाही हे जर केलं गेलं नसेल तर मुंबई पोलीस ऍक्ट खाली, शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट खाली कारवाई का गेली नाही याचा पण आम्ही जाब पोलिसांकडे आणि महानगरपालिकेकडे विचारणार आहोत. शोभाताईंची जी मूळ मागणी होती त्यांना लायसन्स दाखवावं, ते अजूनही दाखवलं गेलेलं नाहीये. त्यांना अशी शंका आहे की या व्यक्तीकडे खरं लायसन्सच नाहीये. त्या बाबतीत तुम्ही काय? आपल्याला सांगितल्याप्रमाणे शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट अंतर्गत लायसन्स डिस्प्ले करणं केवळ कपाटात ठेवणं नव्हे तर लायसन्स हे आपल्या दुकानात स्पष्टपणे जेणेकरून सामान्य ग्राहक वाचू शकेल अशा ठिकाणी लावणं अनिवार्य असतं. जर का या दुकानात ते लायसन्स डिस्प्लेड नसेल तर त्याच्यावरती ठोस कारवाई करून हे दुकान सील करण्यापर्यंतची कारवाई आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी 23 तासांपासून या महिलेची तक्रार घेतली नाही, नोंद केली नाही, त्यांच्यावर कुठची कारवाई केली नाही, त्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई होणं अपेक्षित आहे. आणि तेवढंच नाही तर 2 महिलांनी त्यांना उचलून बाहेर आणलं, त्या प्रकरणामध्ये त्या पडल्या सुद्धा, त्यांना लागलं सुद्धा. त्या 2 महिला पोलिसांवर कारवाईची मागणी करताय तुम्ही? निश्चितपणे जर का सिनियर सिटीजन्स बरोबर चुकीची वागणूक होत असेल, झाली असेल आणि एखाद्या ग्राहकाची फसवणूक किंवा त्याला अवमानित करून दुकानाच्या बाहेर काढलं जात असेल, केवळ मराठीत बोलण्याची मागणी केली म्हणून किंवा लायसन्स दाखवायची मागणी केली म्हणून त्यांच्याबरोबर अशी जर वागणूक केली गेली जात असेल तर ती आम्ही सहन करणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
तेव्हा मुंबईत आणि महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी बोला, मराठीतच बोला. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. मराठी मुंबईमध्ये तुला मराठी